नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाच्या अशा अपडेट पाहणार आहोत. त्यातील पहिली अपडेट म्हणजे कार्यरत शिक्षक आणि यापुढे भरले जाणारे शिक्षक या सर्वांसाठी टीचर इलिजिबिलिटी टेस्ट ही कंपल्सरी करण्यात आली असल्यामुळे जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांच्यासाठी पदोन्नतीसाठी सुद्धा ती गरजेची असल्यामुळे आता शिक्षकांनी यामध्ये अशी मागणी केलेली आहे की जे तमिळनाडू सरकार आहे त्यांचा जो बोर्ड आहे रिक्रुटमेंटचा, त्यांचा जो क्रायटेरिया आहे त्याप्रमाणे फॉलो करण्यासाठी या तमिळनाडू सरकारची इलिजिबिलिटी जी टेस्ट आहे त्यामध्ये क्रायटेरिया थोडासा वेगळा आहे. जसा महाराष्ट्र राज्यामध्ये टीचरांसाठी ओपन कॅटेगरीसाठी रिझर्व कॅटेगरीसाठी 60% आणि 55% हा क्रायटेरिया आहे, परंतु यांच्या रिक्रुटमेंट बोर्डमध्ये हा क्रायटेरिया थोडासा वेगळ्या प्रमाणात आहे. जे कार्यरत वर्किंग टीचर आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये ही डिमांड होत आहे की त्यांनीसुद्धा तमिळनाडू सरकारसारखं या ठिकाणी क्वालिफिकेशन मार्क्स ठेवावे. आता पेपर 1 आणि पेपर 2साठी सेम आहे. त्यांच्याकडे 150 प्रश्न असतात, 3 तासाचा वेळ दिला जातो, 150 गुण असतात आणि ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे जनरलसाठी 60% हा देखील सेम आहे आणि BCM, MCB हे त्यांच्या ज्या राज्य सरकारने ज्या कॅटेगरी दिल्या आहेत त्या कॅटेगरीमध्ये ह्या कास्टवाल्यांसाठी 50% म्हणजेच 75 मार्क्स आणि दुसरं आहे SC आणि ST या कॅटेगरीसाठी 40% म्हणजेच 60 मार्क्स हा पासिंग क्रायटेरिया ठेवला आहे पेपर 1 आणि पेपर 2साठी. त्यामुळे महाराष्ट्रातील जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे की त्यांचं जे नोटिफिकेशन आहे त्याप्रमाणे आपल्या शिक्षकांना सुद्धा मार्क्समध्ये सवलत मिळावी आणि याप्रमाणे हा क्रायटेरिया ठेवण्यात यावा. महत्त्वाचा मुद्दा यामधला एवढाच होता. बाकीचं नोटिफिकेशन बघायची आपल्याला गरज नाही. फक्त आपल्या टीचरांसाठी क्रायटेरिया थोडासा चेंज करण्यात यावा ही मागणी करण्यात आलेली आहे. कारण आपल्याकडे TT किंवा CTETला जनरल कॅटेगरी म्हटलं की 60% आणि 90 मार्क्स हे यांचासुद्धा क्रायटेरिया सेम आहे, परंतु पुढचे दोन्ही क्रायटेरिया हे वेगळे आहेत. आपल्याकडे प्रत्येक रिझर्व कॅटेगरीसाठी 55% मार्क्स म्हणजेच 82 मार्क्सला पासिंग क्रायटेरिया पकडला जातो, परंतु इथे जो रिझर्वेशन कॅटेगरी आहे त्याच्यात 2 पार्ट केलेले आहे आणि काहींना 40% तर काहींना 50% म्हणजेच 75 मार्क्स तर काहींना 60 मार्क्स असा क्रायटेरिया लागू केलेला आहे कुणी तर तमिळनाडू सरकारने. यानंतर पुढची खूप महत्त्वाची अपडेट म्हणजे शिक्षण सेवक योजनेत सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने प्रसिद्ध केला आणि शिक्षण सेवक कालावधीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. शासन निर्णय काय सांगतो तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था 100% अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच अध्यापक विद्यालये, शासकीय, निमशासकीय, शासकीय, सैनिकी शाळा यांचा समावेश आहे अशा सर्व शाळांना जवळपास सन 2000 पासून शिक्षण सेवक योजना लागू आहे. या योजनेतील काही तरतुदींमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत या योजनेनुसार उमेदवारांना थेट शिक्षक पदावर नियुक्ती न देता 3 वर्ष कालावधीसाठी मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात येते. म्हणजेच शिक्षण सेवक कालावधी म्हणून नियुक्ती होते 3 वर्षासाठी विद्यार्थ्यांची. या कालावधीत उमेदवारांची सेवा समाधानकारक असल्यास त्यास नियमित शिक्षक म्हणून मान्यता देण्यात येते आणि ती वेतन श्रेणी त्यांना लागू केली जाते. आणि 2000 पासनं आजपर्यंत सेम क्रायटेरिया आहे, 3 वर्ष शिक्षण सेवक कालावधी आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण वेतन श्रेणी 3 वर्षाच्या नंतर कायमस्वरूपी म्हणून जॉईनिंग झाल्याच्या नंतर ती सुरू होते. आता सद्यस्थितीत विहित पद्धतीने शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तींची त्या पदावरील 3 वर्ष कालावधींची सेवा पूर्ण होण्यापूर्वी जर अन्य समान अथवा असमान शिक्षक सेवक पदावरती नव्याने विहित पद्धतीने नियुक्ती झाल्यास अशा व्यक्तीस पुन्हा 3 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करावा लागतो. ही आत्ताची सिच्युएशन आहे. जसं की पवित्र पोर्टलवरनंच समजा 1ली ते 5वीला नियुक्ती झाली, 1-1.5 वर्ष झालं असेल आणि पुन्हा जर तुम्ही पवित्र पोर्टलवरनंच पुढच्या वर्गासाठी पात्र झालात आणि तेव्हा तुम्ही नव्याने टेट देऊन नव्याने जॉईनिंग झाली असेल तुमची,
तर तुम्हाला पुन्हा शिक्षण सेवक कालावधी हा कंप्लीट करावा लागतो आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये. मग पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील त्यांची सेवा नवीन शिक्षण सेवक पदाच्या 3 वर्ष कालावधीच्या परिगणनेसाठी विचारात घेतली जात नाही. त्यामुळे गुणवत्तेच्या आधारे पात्रता सिद्ध करून उच्च स्तरातील शिक्षण सेवक पदावर नियुक्ती मिळवणाऱ्या व्यक्तीसाठी ही बाब काहीशी अन्यायकारक आहे. उपरोक्त अडचण दूर करण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त शासन सादर केला आहे. सदर प्रस्ताव वित्त विभागात सादर करण्यात आला असता त्या विभागाने असे अभिप्राय दिले आहे की शिक्षण सेवक योजनेचे जे मूळ धोरण आहे ते शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग पाहत असतं. त्यामुळे त्याच्यात सुधारणा करणं किंवा बदल करणं हा अधिकार हा वेगळ्याने कोणतेही अभिप्राय नाहीत. या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई करण्याबाबतचे प्रस्ताव शासनाच्या ऑलरेडी विचाराधीन होते, कारण तशी मागणी ही केली जात होते विद्यार्थ्यांकडनं सुद्धा. तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 100% जे वरती नाव घेतलं होतं 100% अनुदानित प्राथमिक माध्यमिक पुन्हा अध्यापक ह्या ज्या सर्व शाळा आहेत सैनिकी शाळा त्यातील कोणत्याही स्तरावरील नीट बघायचे कोणत्याही स्तरावरील आणि कोणत्याही माध्यमातील शाळेतील विहित मार्गाने शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीची शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होण्याआधी कोणत्याही स्तरावर कोणत्याही माध्यमाच्या कोणत्याही शाळेत शिक्षण सेवक पदावर विहित मार्गाने नव्याने नियुक्ती झाल्यास त्या व्यक्तीस नवीन नियुक्तीच्या अनुषंगाने 3 वर्षांचा पूर्ण शिक्षण सेवक कालावधी लागू राहणार नाही. पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरती त्याने व्यतीत केलेला जो कालावधी आहे तो विचारात घेऊन केवळ उर्वरित कालावधीसाठी त्याला नवीन शिक्षण सेवक पदाचा कालावधी लागू राहील. म्हणजेच आत्तापर्यंत तुम्ही जर नवीन शाळा निवडली पुन्हा नव्याने भरती तुम्ही वर्षापदासाठी पात्र असता तर पूर्ण कालावधी तुम्हाला कंप्लीट करावा लागत होता. परंतु आता असं न होता 2-3 मुद्दे सांगितलेत त्यांनी. कुठल्याही शाळेवर कोणत्याही विहित मार्गाने कोणताही स्तर म्हणजेच 1ली ते 5वी 6वी ते 8वी 9वी ते 12वी म्हणजे कुठलाही स्तर आणि कोणतंही माध्यम याचा यामध्ये उल्लेख केलेला आहे. कोणतंही असलं तरी तुमचा कालावधी विचारात घेतला जाईल आणि जेव्हा तुम्ही वरच्या वर्गासाठी पात्र व्हाल तर जेवढे दिवस तुमचे ऑलरेडी झालेले आहेत ते काउंट केले जातील आणि त्यानंतरचा पुढचा उर्वरित कालावधी हा पुढच्या शाळेवरती तुमचा मोजला जाईल. दुसरा मुद्दा दिलेला आहे एखाद्या उमेदवाराची पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील सेवा व सध्या कार्यरत असलेल्या शिक्षण सेवक पदावरील सेवा या दोन्ही सेवेचा कालावधी 3 वर्ष किंवा अधिक झाला असेल अशा उमेदवारांना शिक्षण सेवक कालावधी सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकास संपुष्टात येईल व त्यास नियमित वेतन श्रेणी अनुज्ञेय राहील. आणि चौथा मुद्दा दिलेला आहे. तिसरा मुद्दा होता. आता दुसरा मुद्दा काय आहे तर शिक्षण सेवक कालावधी ज्यांचा चालू आहे केवळ अशाच उमेदवारांना हा लाभ अनुदेय राहील. कारण शासन निर्णय निगमित होण्याच्या दिनांकापासून ज्यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होऊन नियमित नियुक्ती झाली अशांना याचा लाभ मिळणार नाही. कारण हा शासन निर्णय आता प्रसिद्ध झाला आहे तर इथून पुढच्या शिक्षकांना याचा लाभ होईल. ज्यांची सेवा पूर्ण झालेली आहे शिक्षण सेवक कालावधी 3 वर्ष कंप्लीट होऊन जॉईन झालेला आहे त्यांना त्या 3 वर्षाचा यामध्ये कुठलंही बेनिफिट मिळणार नाही. म्हणजे आधी ज्यांचं कंप्लीट झाले तो विषय संपला, परंतु इथून पुढे ज्यांची जॉईनिंग असणार आहे ज्यांचा अर्धवट कालावधी कंप्लीट झालेला आहे त्यांना याचा फायदा होणार आहे. आणि इथून पुढे येणाऱ्या नवीन शिक्षक पदभरतीमध्ये हा जी आर लागू असणार आहे. सदर तरतुदी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बाधा पोहोचेल अशा तरतुदी शिक्षण सेवक योजनेशी संबंधित अन्य शासन निर्णयात असल्यास सदर तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी बाधा पोहोचवणाऱ्या तरतुदी अमर्यादेपर्यंत निष्प्रभ समजण्यात याव्यात. शिक्षण सेवक योजनेसंदर्भात अन्य तरतुदी यथास्थित यापुढे लागू राहतील. असा हा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने निर्गमित केलेला शासन निर्णय आहे. हा खूप महत्त्वाचा होता, कारण जरी पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड होत होती तरी सुद्धा त्यांना पुन्हा शिक्षण सेवक कालावधी हा कंप्लीट करावा लागायचा. आता मात्र तसं होणार नाही. जेवढा झालाय त्याच्या पुढे मात्र जेव्हा तुम्ही दुसरीकडे जाल तिथे तुमचा त्याच्या पुढचा काउंटिंग केला जाईल. त्याचप्रमाणे
तिसरा महत्त्वाचा शासन निर्णय तो म्हणजे पेसा क्षेत्रासंदर्भात जो 20 फेब्रुवारी 2026ला प्रसिद्ध करण्यात आला. आता काही याचिकेंच्या आधारे पेसा क्षेत्रामध्ये असणाऱ्या पदभरतीवरती स्टे देण्यात आला होता, परंतु आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक पदभरतीमध्ये जे आता 17 संवर्गातील पदभरती आहेत त्याला तर मान्यता मिळालेली आहे. आता ह्या मान्यता मिळाल्याच्या नंतर 20 तारखेला पवित्र पोर्टलवरून होणाऱ्या शिक्षक पदभरतीसाठी मान्यता देण्यासाठीचं हे परिपत्रक काढलेलं आहे. आणि या निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील विभागाशी संबंधित पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक संवर्गाच्या पदभरतीसाठी पुढील कार्यवाही करण्यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून तात्काळ सूचित करण्याची विनंती केलेली आहे. म्हणजे आता पोर्टलवरनं पेसा पदभरतीची जी प्रणाली आहे ती राबवण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. आणि असंही आता यामध्ये जे 17 संवर्गातील पदं आहेत त्यांना सुद्धा ऑलरेडी मान्यता मिळालेली आहे. फक्त एवढंच आहे की तिथल्या लोकसंख्येच्या आधारावरती किती टक्के प्रमाणात त्या कॅटेगरीचे त्या पेसा क्षेत्रातील टीचर भरायचे आहे त्याचा एक सेपरेट GR आहे. तो त्या नियमाप्रमाणे म्हणजेच त्या GR प्रमाणे पदभरती केली जाईल, परंतु मान्यता मिळालेली आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.